आज मला खूप सरकारी कामं होते कारण आमचे सरकार आज घरीच होते. आजच्या दिवसाची सुरुवात एका गोड कामापासून झाली होती. खीर तयार झाल्यावर साहेबांनी खूप आवडीने खाल्ली. तसं तर दररोज खूप कामं असतात, पण आज मी थोडी रिलॅक्स होते. काम नसेल ना तर मग अंगातला किडा काही शांत बसत नाही. नवऱ्याला निवांत झोपलेलं बघून माझं पापी मन म्हणालं, चला साहेबांना थोडं आज पार्लरवालं ट्रीटमेंट देऊया. सुरुवात झाली स्क्रबपासून. एका 2 मिनिटात भांडी घासल्यासारखं घसाघसा घासून काढली होती. सॉरी, खरं धर चल, खूप प्रेमानं स्क्रब केलं होतं. मग हा गोल्डन मास्क लावला. इथं सोनं बघायला भेटणं गेले आणि गोल्डन ग्लो मास्क म्हणा. माणसाला ग्लो फक्त एक घेतलं कीच येते, पण आमच्या इथं जमत नाही बरं, बॅन आहे. नशीब माझं आमच्या साहेबांना जमत नाही. मी एक माझ्यासाठी हेअर मास्क बनवला होता. ते हेअर मास्क कमी माझ्या डोक्यातून पाऊस पडत होता दहीचा. पण खरं सांगते, हे लावल्यावर केस खरंच माझे एवढे स्मूथ होतात ना, म्हणजे माझे लिटरली असं घोड्याचे असल्यासारखे केस, एवढे निब्बर केस आहेत असं म्हणू नये, पण आहेत माझे एवढे केस, एवढे निब्बर रट्ट. अगोदर मला केस गळाली की खूप वाईट वाटायचं, पण मला आता आजकाल केस गळाले तरी काय वाटत नाही, कारण केसावर भांडे येतात. हे कामं शिकण्यासाठी काय मी फॉर्म वगैरे भरला नव्हता ना, काय कुठले एक्झाम वगैरे दिले नाही, पण आता मला हे कामं सगळे परफेक्ट येतात. एवढं पुढं करावं लागते ना, ओ माय गॉड. रुबी बच्चू दोघं पण जवळ येत नव्हते. मम्मा तुला हे काय झालंय म्हणा, आणि बच्चू तर जवळ तर बिलकुल येत नव्हता. गंदा म्हणत होता. मग थोडंसं काम होतं म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो आणि त्यांनी मला म्हणले, जम्बू ग्लास पाहिजे का, जम्बू ग्लास. मी म्हणले आहे तरी काय बघा, आणि खरंच एवढा जम्बू होता की संपत नव्हता.